मागच्या आठवड्यात मंगेश दादांनी काही उजळणी घेतली. देह, विचार, स्थूल देह, त्याच्यापासनं सूक्ष्माकडे ईश्वर विचार, अंतःकरणच्या दृष्ट्या सूक्ष्म शरीर, इंद्रिय विचार, हे बरेच गोष्टी त्यांनी काल घेतल्या मागच्या आठवड्यात. तिथनं पुढे आपण आता मंगेश दादांना प्रवचन सुरू करण्याची विनंती करतो. मंगेश दादा. माझा आवाज येतो? हो, व्यवस्थित येतोय. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन।
आनंदाचे तत्वज्ञान ही आपली मालिका सुरू आहे आणि त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आहोत. व्हॉट नावाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण सर्व पारमार्थिक संकल्पना, त्यांचं स्वरूप, त्यांची लक्षणं इत्यादी सर्व आपण छान समजून घेतो आहोत. कारण या टप्प्याचं स्वरूपच ते आहे. व्हॉट याचा अर्थ हे नेमकं काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याची व्यापकता काय आहे, इत्यादी इत्यादी. त्या टप्प्याअंतर्गत आपला तनुचतुष्टय म्हणजे 4 देहांचा आपला अभ्यास सुरू आहे. गेले 2-3 सत्र मी सांगतोय की 4 देह आणि त्याच्या पाठोपाठच आपण पंचकोश म्हणजे 5 कोशांचा पण अभ्यास करणार आहोत. अत्यंत एकमेकांशी संबंधित असेच हे विषय. पण गेले 2 सत्र आणि आजचं हे तिसरं सत्र म्हणूया आपण तनुचतुष्टय म्हणजे 4 देह तर आपला अभ्यास आपण करतो आहोत. एक नेहमीच्या पद्धतीप्रमाणे थोडीशी धावती उजळणी करूया. आपण मागच्या वेळेला काय शिकलो, विषय प्रवेशाला सोपं होतं. मागील सत्रामध्ये आपण सूक्ष्म देहाचं स्वरूप समजावून घेतलं. पहिला आपण बोललो होतो की स्थूलाकडून जर आपण सूक्ष्माकडे जर आपण गेलो तर पहिला देह लागतो स्थूल देह. सगळ्यात समजायला सोपा कुठला असेल तर खरं स्थूल देह आहे, कारण तो इंद्रिय गोचर आहे. इंद्रियांना जाणवतो, कळतो, समजतो, इंद्रियांच्या माध्यमातून अनुभवाला येतो इत्यादी. त्याच्या पुढचा देह सूक्ष्मदेह आणि त्याचं स्वरूप आपण समजावून घेतलं मागच्या वेळेला. 5 तन्मात्रा, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि अंतःकरण पंचक ज्याला म्हणता येईल. असं 5 25 घटकांचा मेळावा म्हणजे सूक्ष्मदेह आहे. तुमच्या लक्षात आलं असेल या व्याख्येतच की मी जेव्हा ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय म्हणतोय, आता कर्मेंद्रिय हात पाय आपल्याला लगेच आठवतात, बरोबर? स्थूलमानाने बरोबर. ज्ञानेंद्रिय डोळा, कान, नाक इत्यादी. हा अर्थ इथे नाही. हे मागच्या वेळेला मी सांगितलं होतं, आत्ताही पुन्हा स्पष्ट करतो. जसं संस्कृतमध्ये डोळ्याला नेत्र म्हणतात, संस्कृत शब्द काय नेत्र. पण नेत्र म्हणजे ज्या सूक्ष्म इंद्रियाचा, ज्ञानेंद्रियाचा बद्दल आपण बोलतो आहोत ते नेत्र नव्हे, ते चक्षु. ते कर्ण नव्हे, ते श्रोत्रु. हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं की आपण इथे जो ज्ञानेंद्रिय म्हणजे आपण सूक्ष्म देहाबद्दल बोलतो आहोत आणि त्याच्यात ज्ञानेंद्रिय आणि जो कर्मेंद्रियांचा समावेश केला जातो त्या सूक्ष्म इंद्रियांबद्दल आपण बोलतो आहोत. आणि ही इंद्रिय ज्या गोलकात राहतात, गोलक म्हणजे राहण्याचं ठिकाण, स्थान, घर, ती स्थूल इंद्रिय. आणि साधं गणित पहा कसं आहे की जर कर्मेंद्रिय म्हणजे हातपाय असतील की जे या देहाचे अवयव आहेत, की जो देह इथे संपवला जातो, जाळून म्हणा, पुरून म्हणा, जे काही पद्धत असेल विविध पद्धतीने, मग कर्मेंद्रिय इथेच नष्ट झाली असती जर ही व्याख्या असते कर्मेंद्रियांची. काय कसं तर्कशुद्ध आहे सगळं. कारण आपण काय शिकलो मागच्या वेळेला, एका देहातून दुसऱ्या देहात जातो तो सूक्ष्मदेह, म्हणजेच कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय जातात, कारण सूक्ष्मदेहाचे घटक आहेत ते. मला वाटतं एवढं स्पष्टीकरण पुरेसं आहे समजावून घेण्यासाठी. तसा हा 25 घटकांचा मेळावा म्हणजे सूक्ष्मदेह. आणि या सूक्ष्मदेहाच्या माध्यमातून साक्षी चैतन्य सुचविलं जातं.
कारण सूक्ष्मदेह आणि आत्मप्रकाश एकत्र येतात, चिदाभास, या सगळ्या संकल्पना आपल्याला माहिती आहेत. हा सूक्ष्मदेह म्हणजे जणू काही त्याचं चिन्ह आहे, त्याचं लिंग आहे, या अर्थाने त्याला लिंगदेह असंही म्हणतात. भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये छान श्लोक येतो. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतीं विद्धी मे पराम जीवभूतां महाबाहो ययेदम धार्यते जगत. सुंदर श्लोक आहे. भगवंत त्यांच्या दोन प्रकृती आपल्याला समजावून सांगतात. त्यातल्या 8 प्रकारचे भेद असलेली जी अपरा प्रकृती, 5 महाभूत, मन, बुद्धी, अहंकार वगैरे सगळं सोडून द्या, आपला तो आत्ता नाही विषय. पण ही 8 प्रकारचे भेद असलेली अपरा प्रकृती, जिला निकृष्ट आहे, अशुद्ध आहे, अनर्थकारक आहे, कारण प्रपंच बंधन निर्माण करते असं आचार्य म्हणतात. ह्या प्रकृतीहून भिन्न, जिच्या योगे सर्व जग धारण केलं जातं, ययेदम धार्यते जगत, ती माझी जीवरूप परा प्रकृती आहे असं तू जाण. विद्धी मे पराम, असा त्याचा अर्थ आहे त्या श्लोकाचा. जीवभूताम महाबाहो ययेदम धार्यते जगत. आणि जीवभूताम म्हणजे क्षेत्रज्ञ लक्षणाम प्राणधारण निमित्त भूताम, आचार्य म्हणतात भाष्यामध्ये. म्हणजे काय? प्राणधारणाची निमित्त झालेली ही क्षेत्रज्ञ रूपा प्रकृती. अगदी अजून साध्या भाषेत बोलूया, कठीण होत असेल समजायला तर. आपल्या सर्वांच्या देहामध्ये जीव आहे, त्या बाबतीत कोणाचं दुमत नाही. मग ह्या जीवानी या प्राणांना धारण केलेलं आहे. साध्या भाषेत आहेत ना प्राण आपल्या देहामध्ये आहेत, मग ते धारण कोणी केले आहे? जीवानी केले आहे. ज्याला जीव चैतन्य म्हणतात, त्यालाच या श्लोकाच्या निमित्ताने आचार्य क्षेत्रज्ञ म्हणतात आहे. भगवद्गीतेत त्याला एका अध्यायात क्षेत्रज्ञ म्हटलंय. क्षेत्रज्ञ विभाग योग. क्षेत्रज्ञ हे क्षेत्र म्हणजे हे क्षेत्र जे दिसत आहे कॅमेरावरती तुम्हाला, शरीर देह, ह्या क्षेत्राचा स्वामी जीव, ही जी आहे ती माझी पराप्रकृती आहे असं जाण. परा म्हणजे श्रेष्ठ, उत्तम. कशासाठी सांगितलं मी हे? अचानक विषय बदलल्यासारखं वाटलं असेल तर मूळ विषयाकडे पुन्हा येऊया आपण. जीवभूताम जे म्हटलं, क्षेत्रज्ञ लक्षणम प्राणधारण निमित्त भूताम, हे हे जे जीव चैतन्य आहे, हे जे साक्षी चैतन्य आहे, ह्याचं चिन्ह किंवा लिंग म्हणजे हा सूक्ष्म देह, की ज्याचा भाग ते 5 प्राण ज्यांना त्यांनी धारण केलेलं आहे. ययेदम धार्यते जगत. सूक्ष्मदेह. सूक्ष्मदेहाची अवस्था स्वप्नावस्था, आणि त्याचा अभिमानी जो जीव त्याला आपण तैजस असं म्हटलं. आणि समष्टी तैजसाला काय म्हटलं? म्हणजे ईश्वराचा जो सूक्ष्मदेह त्याला हिरण्यगर्भ असं आपण शिकलो मागच्या वेळेला. आणि शेवटचा मुद्दा, कारण आपली उजळणी सुरू आहे, नाही तर त्याच्यातच वेळ जाईल सगळा आपला, की मृत्यूनंतर जीवरूपानी हाच सूक्ष्मदेह दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. जर आपल्याला जीवनमुक्ती लाभली नसेल या आयुष्यामध्ये, तर आपला जो पुढचा जन्म जो कोणता असेल, मनुष्याचा असेल, मनुष्येतर असेल, आणि मधला त्या जीवाचा होणारा प्रवास, हे सगळं सोडून देऊ आपण. काय लगेच दुसऱ्या देहात प्रवेश नाही करत तो. कठोपनिषद आहे, गरुड पुराण आहे, सगळं जीवाचं वर्णन केलेलं आहे त्याच्या प्रवासाचं. पण तो दुसऱ्या देहात यथावकाश प्रवेश करतो, त्याची कर्मफलं जेव्हा सन्मुख होतात, तो हा सूक्ष्मदेह. हे सगळं आपण मागच्या वेळेला शिकलो. उजळणी करताना सुद्धा असं वाटतं की नाही नवीनच शिकतोय, हीच आपली अवस्था आहे. मला तरी वाटतं, तुमचं नाही माहिती, तुम्हाला सगळंच लक्षात असणार आहे, मला पूर्ण खात्री आहे. मला तसं वाटतं, अरे नवीनच आहे सगळं.
कारण काय, स्थलत्याग होता सवेची जाते. हा आपल्या चिंतनाचा विषय नसतो म्हणून, आणि तो असला पाहिजे हाच तर विषय आहे. विषय या शब्दाचा अनेक अर्थ आहेत. तोच मुख्य मुद्दा आहे. हे आपल्या चिंतनाचे विषय असले पाहिजे. असो. हे झालं सूक्ष्म देहाचं वर्णन, जे आपण मागच्याला बघितलं होतं. अगदी धावता आढावा घेतला आपण. आता आजच्या अभ्यासाकडे वळताना आपल्यासमोर त्याच्या पुढचा देह आहे. पुन्हा पुढचा म्हणजे सारखं सातत्याने मी सांगतोय, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाताना पुढचा, त्याला म्हणायचं कारणदेह. म्हणजे स्थूलदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह. आपल्याला काय म्हणूया, थोडं स्थूलदेह तर मी जसं म्हणालो समजायला सगळ्यात सोपा, कारण तो इंद्रिय गोचर आहे. सूक्ष्मदेहाचंही आपल्याला, जरी इंद्रिय गोचर नसला तरी अनुभव असतो. मला मन आहे, मला बुद्धी आहे, माझे प्राण कसावीस होतात, इत्यादी इत्यादी अनुभव आहेत आपल्याला. मन दिसत नसलं तरी मला मन नाही असं म्हणायची छाती आहे का? परवा एक विनोद वाचण्यात आला माझा. बहुतेक काही हरकत नसावी तुमची विनोद वगैरे सांगायला ना, मला आवडतात. त्याच्यात असं आलं होतं की ईश्वराने प्रत्येकाला भरपूर प्रमाणात एक गोष्ट दिली आहे, ती म्हणजे बुद्धी. हा विनोद आहे. का बरं? कारण कोणीच अशी तक्रार करत नाही की माझ्याकडे कमी आहे किंवा मला नाही आहे. थोडंसं विनोद म्हणजे जरा हे तत्वज्ञान समजायला हलकं झालं, अंतःकरण जरा मोकळं झालं की तत्वज्ञान समजायला सोपं जातं. मुद्दा काय आहे की माझ्या बुद्धीचा मला अनुभव आहे, ती नाही असं कोणीच म्हणत नाही. मला बुद्धी नाही, मी निर्बुद्ध आहे, मी मूर्ख आहे, असं कोणीतरी म्हणतं का? नाही म्हणत. असो. मुद्दा असा की स्थूल आणि सूक्ष्म, स्थूलापेक्षा सूक्ष्म थोडं समजायला कठीण, पण तरी अनुभवाचा विषय आहे. पण आपण जसं आज पुढच्या देहाकडे जातो तर हे अजून समजायला कठीण जातात. म्हणून त्याची जी व्याख्या आहे ती आपण छान समजून घेऊया. तोच आपला अभ्यासाचा विषय आहे. त्याला म्हणायचं कारणदेह किंवा कारण शरीर. आपण सारखं बोलतोय देह म्हणजे शरीर, दोन्हींचा अर्थ एक. याची व्याख्या काय आहे मग कारणदेहाची? तर मलिन सत्वगुणासहित अविद्येचा अंश जो असतो, हे जीवाचं कारण शरीर आहे. मला माहिती आहे सगळं थोडंसं जडच गेलेलं आहे, पण आपण समजूनच घेणार आहोत ते. पण पुन्हा एकदा, मलिन सत्वगुणासहित अविद्येचा अंश हे जीवाचं कारण शरीर. आणि त्याबरोबरच पुढची व्याख्या आपल्या समोर येते की शुद्ध सत्वगुणासहित माया हे ईश्वराचं कारण शरीर आहे. काय फरक झाला? काय शिकलो आपण? जीवाच्या बाबतीत जेव्हा बोललं जातं तेव्हा मलिन सत्वगुणसहित, आणि म्हणून तिला म्हणायचं अविद्या. ईश्वराच्या कारणदेहासंबंधी जेव्हा बोललं जातं तेव्हा शुद्ध सत्वगुणसहित, म्हणून तिला म्हणायचं माया. ते ईश्वराचं कारण शरीर आहे. अगदी थोडक्यात बोलायचं झालं तर अविद्या ही जीवाचं, हेच जीवाचं कारण शरीर किंवा कारण देह आहे. एकदम सोपं. आता कधी कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे का हो, कारण देह म्हणजे काय? अविद्या म्हणजेच कारण देह. अविद्या म्हणा, त्याला दुसरं नाव अज्ञान आहे. थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये, पण एका दृष्टीने अविद्या म्हणजे अज्ञान म्हटलं तरी हरकत नाही. आहे की नाही विचार करा. काय म्हणते माऊली? जर आपण अज्ञान असा अर्थ स्वीकारला तर माऊली ज्ञानेश्वरीत काय सांगते? स्वरूपाचं विस्मरण, तेची रूप इया अज्ञानेसी. स्वरूपाचं विस्मरण आहे की नाही आपल्या सर्वांना? मी देह आहे. प्रत्येकाला वाटतं हो मी देह आहे. कितीही आपण शिकलेलो असलो, बौद्धिक पातळीवर जरी हे सगळं तत्वज्ञान माहीत असलं, तरी आतमध्ये एक घट्ट समजूत आहे. काय? मी देह आहे. आणि हे कशावरून ओळखायचं? ती जाण्याची भीती आतमध्ये जी असते,
मृत्यूची भीती वाटते याचं साधं उत्तर, याचं साधं स्पष्टीकरण आहे. कारण हा देह मी आहे हे एकदा ठरलं की भीती स्वाभाविकच आहे. कारण जे मी आहे ते जाऊ नये असं वाटतं ना, मी जाऊ नये हे आपले स्वाभाविक सहज स्वभाव आहे सगळ्यांचा. कारण मी असावं. अहम अस्मी सदा भामी कदाचिन नाहम प्रिया. मी असलं पाहिजे, मी टिकलो पाहिजे. ही जी एक प्रेरणा आहे जीवाची, ही अगदी सहज आहे. कारण ती कुठून येते? ती सतपासून येते. हे आपल्या सर्वांचं स्वरूपच आहे. पण गोंधळ किंवा गडबड कुठे आहे? हा देह मी आहे असं वाटतं म्हणून हा देह जाऊ नये असं वाटतं. मग ह्यालाच अज्ञान म्हणतात. स्वरूपाचं विस्मरण. आपुले आपण पेया विसरू जो धनंजया, तेची रूप यया अज्ञानेसी. अशी ती पूर्ण ओवी आहे. मगाशी मी म्हणालो ती. आपुलं आपण पेया, आपल्यालाच आपलं विस्मरण झालेलं आहे. म्हणजे आपल्या स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे. आणि हे जे अज्ञान, ही जी अविद्या, हेच जीवाचं कारण शरीर म्हणजे कारण आहे. आणि मी जसं मगाशी म्हणालो की जीवाच्या बाबतीत मलिन सत्वगुणासहित, ईश्वरच्या बाबतीत शुद्ध सत्वगुणासहित. काय आहे, प्रकृतीच्या 3 गुणांपैकी आपल्याला माहिती आहे सर्वांना प्रकृतीचे 3 गुण. त्या गुणांपैकी सत्वगुण जो आहे तो प्रकाशमय आहे. आणि म्हणून तो ज्ञानोत्पत्तीला कारण आहे. सत्वात संजायते ज्ञानम, भगवद्गीता. म्हणून तो सत्वगुणाचा इतका आग्रह आहे. तो प्रकाशमय आहे, ज्ञानोत्पत्तीला तो कारण होतो. पण तो सत्वगुण जेव्हा इतर 2 गुणांनी कलुषित होतो, किंवा आपण उलट बोलूया, सत्वगुण जर इतर 2 गुणांनी कलुषित झाला नसेल तर त्याला शुद्ध सत्वप्रधान असं म्हणतात. आणि तो जर रजोगुण आणि तमोगुण यांनी कलुषित म्हणजे मलिन, मगाशी जो शब्द वापरला ना, मलिन सत्वगुण सहित. मलिन म्हणजे काय? कलुषित. कशाने कलुषित होतोय? तमोगुण आणि रजोगुण त्यांनी जर तो मलिन झाला तर त्याला मलिन सत्वप्रधान असं म्हणतात. आणि म्हणून शुद्ध सत्वप्रधान म्हणजे माया. आणि त्यात प्रतिबिंबित ब्रह्म म्हणजे ईश्वर. ईश्वराची व्याख्याच आहे ती. माया प्रतिबिंबित काय? साभास चेतन ब्रह्म नावाचं तत्व आहे. आणि जेव्हा मायेचा स्वीकार केला जातो, त्या मायेमध्ये ब्रह्माचं जे प्रतिबिंब पडतं त्यालाच म्हणायचं ईश्वर. त्यालाच म्हणायचं सगुण ब्रह्म. कारण ते शुद्ध सत्व प्रधान आहे. आणि ते शुद्ध सत्व प्रधान असल्यामुळेच ईश्वराची माया ही नित्य निरस्त आहे. ईश्वराला कधीही साधना करावी लागत नाही, जीवनमुक्तीसाठी काही तपश्चर्या करावी लागत नाही. शुद्ध सत्वप्रधान आहे. त्याच्या स्वरूपाचं त्याला अखंड ज्ञान आहे, जे मला विस्मरण झालेलं आहे जीव म्हणून. म्हणून माझ्या बाबतीत तीच माया काय ठरते? अविद्या ठरते. ती अशुद्ध सत्वप्रधान ठरते, अविद्या. आणि त्याच्यात प्रतिबिंबित जो चिदात्मा त्याला म्हणतात जीव, म्हणजे तुम्ही आम्ही सगळं, सर्वजण. जीव या संकल्पनेची व्याख्या अनेक वेळा आपण विविध पद्धतीने शिकतोय. व्याख्या तीच आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येते. आणि म्हणून जीव म्हणून माझ्या बाबतीत ती अविद्या आहे. म्हणून तर मला काय करावं लागतं? साधना करावी लागते. जैसा किडाळाचा दोष जाय, तो पंधरेतेची होय. नेहमीची आवडती उभी आहे माझी. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. हा जो किडाळ आहे, ही जी अशुद्धता आहे, ही दूर केली की काय? जीवा ब्रह्मत्व आहे. प्रत्यक्ष ब्रह्मच आहोत ना आपण, पण कळत नाही आज. त्यालाच अज्ञान म्हणतात, त्यालाच अविद्या म्हणतात, त्यालाच कारणदेह म्हणतात. हा किडाळ ज्या दिवशी दूर होईल, आणि त्याच्याचसाठी साधना असते. शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर अज्ञान निवृत्तीसाठी साधना असते. ज्ञान करून देणारी साधनाच नाही, कारण आवश्यकताच नाही, कारण ज्ञान नाही असं नव्हेच. सर्व अवस्थांमध्ये अन्वय जर एखाद्या गोष्टीचा असेल तर ज्ञानाचाच आहे. कारण ज्ञान हे नित्य आहे. ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान नव्हे.
त्यामुळे अविद्या प्रतिबिंबित जो चिदात्मा त्याला म्हणायचं जीव. आणि या दृष्टीनेच आद्य शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये गुणत्रयात्मक अव्यक्तच कारण शरीर आहे असं प्रतिपादन करतात. थोडी शास्त्रीय भाषा आली की आपल्याला कठीण वाटतं, पण सांगणं तेच सुरू आहे. काय म्हणतात आहे गुणत्रयात्मक, म्हणजे काय, तीन गुणांनी युक्त. गुणत्रयात्मक, तीन, अव्यक्तच कारण शरीर आहे. आद्य शंकराचार्य म्हणतात विवेक चूडामणीमध्ये. या संदर्भामध्ये श्री विद्यारण्य स्वामी आहेत, ते पंचदशीमध्ये म्हणतात. एक सुंदर श्लोक येतो पंचदशीमध्ये की अविद्या वशगस्त्वन्य तद वैचित्र्यादनेकधा. काय म्हणतात आहे अविद्या वशगस्त्वन्य तद वैचित्र्यादनेकधा सा कारण शरीरम स्यात् प्राज्ञस्त्राभिमानवान. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की अविद्येमध्ये प्रतिबिंबित होऊन, मगाशी मी जे म्हणालो, अविद्येमध्ये प्रतिबिंबित चिदात्म्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव. त्यामुळे अविद्या वशगत स्वन्या म्हणजे अविद्येमध्ये प्रतिबिंबित होऊन जणू तिच्या अधीन होऊन हा जो चिदात्मा आहे तो जीव होतो. चिदात्मा म्हणजे आत्मा म्हणजे ब्रह्म. पुन्हा गोंधळ नाही करायचा, सगळ्याचा अर्थ एकच आहे, आत्मा म्हणजे ब्रह्म. त्याला इथे चिदात्मा म्हटलं, एवढंच फक्त. हा जीव होतो कशामुळे, अविद्येमध्ये त्याचं प्रतिबिंब पडल्यामुळे, जणू तिच्या अधीन होऊन. आणि ही जी अविद्या, ही उपाधिभूत जी अविद्या, ही त्रिगुणात्मक ही अविद्या, हिच्या वैचित्र्यामुळे म्हणजेच विविधतेमुळे, वैचित्र्यात अनेकदा हे जे म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये, वैचित्र्यामुळे विविधतेमुळे काय होतं, जीव अनेक प्रकारचा होतो. आणि ही अविद्या सा कारण शरीरम, व्याख्याच केलेली आहे, सा कारण शरीरम, ही अविद्या त्याचं कारण शरीर आहे, त्या जीवाचं. आणि स्यात प्राज्ञ, की ते मी असं म्हणणारा, म्हणजेच कारण शरीरावर अभिमान ठेवणारा जो जीव, त्याला त्या अवस्थेमध्ये प्राज्ञ असं म्हणतात. आपण तीन अभिमानी जीव शिकलो आता, स्थूल, सूक्ष्म, कारण. स्थूलामध्ये त्याला विश्व म्हणतात, सूक्ष्म देहाच्या संदर्भात त्याला तैजस म्हणतात, कारण देहाच्या संदर्भात त्यालाच प्राज्ञ असं म्हणतात. तीन प्रकारचे जीव नाही आहेत, जीव एकच आहे. कोणत्या अवस्थेचा अभिमानी आहे याप्रमाणे फक्त नाव बदलतं. कारण शरीरावर अभिमान ठेवणारा जो आहे तो प्राज्ञ होतो. आता ही जी उपाधिभूत अविद्या, ज्याचा आपण विचार केला, की ही जी अविद्या आहे, आत्ता उपाधी आहे मला कळत नाही, बाय द वे, त्याच्याशी तादात्म्य आहे, हीच तर समस्या आहे. पण ती उपाधी आहे, आणि त्या उपाधीमध्ये जे वैचित्र्य येतं, विविधता येते. कशाची विविधता येते हो नेमका, गुणत्रयात्मक. गुणत्रयात्मक आहे की नाही, ते तीन गुणांचं जे मिश्रण आहे त्याची जी विविधता आहे. त्यामुळे या गुणत्रयात्मक अविद्येच्या वैचित्र्यामुळे, विविधतेमुळे जीवही नाना प्रकारचे होतात. काही देव होतात, काही गंधर्व होतात, काही मर्त्य मनुष्य होतात, तर काही पशु पक्षी वृक्ष, असं अतिशय उन्नत जीवाच्या अवस्थेपासून तर अतिशय अवनत जीवाच्या अवस्था. या सर्व कशामुळे संभवतात, तर ही जी कर्माची शुद्धी किंवा अशुद्धी आहे, या तीन गुणांच्या माध्यमातून, वासनेच्या माध्यमातून ती प्रतिबिंबित होते या अविद्या नावाच्या उपाधीमुळे. ती प्रत्येकाची वेगवेगळी असल्यामुळे नुसते इतक्या प्रकारचे जीवच होतात असं नव्हे, तर मनुष्याचा जर नुसता विचार केला तर त्या मनुष्यामध्ये सुद्धा जी इतकी विविधता जी आढळते. कशामुळे आहे ही विविधता,
हे तीन गुण जे आहेत ना, तीन गुणांचे जे रंग आहेत आपल्या अंतःकरणावरती, त्याच्यामुळे हे आहे या काय म्हणूया कारणदेहाचं स्वरूप. आणि त्याच्यामध्ये अविद्या ही मुख्य उपाधी ठरते. आणि ही अविद्या, हीच अविद्या, हेच अज्ञान म्हणूया, ही स्थूल आणि सूक्ष्म शरीराला कारण होत असल्यामुळे, आणि ही प्रकृतीचीच एक काय म्हणूया विशेष अवस्था असल्यामुळे हिला कारण शरीर असं म्हणतात. काय म्हणालो मी? कारण शरीर हे जे नाव त्या देहाला मिळालेलं आहे, ते का मिळालेलं आहे याचा आपण विचार करतोय. कारण ही जी अविद्या आहे, हे जे अज्ञान आहे, हीच पुढे जे आता म्हणजे पुढे म्हणजे तिकडनं जर सुरुवात केली, कारणदेहाकडून जर आपण आलो, तर पुढे हीच अविद्या आणि हेच अज्ञान सूक्ष्म आणि स्थूल शरीराला कारण होतं. म्हणून या देहाला काय म्हणतात? कारण शरीर, कारण देह. कारण कल्पना करा किती तर्कशुद्ध आहे पहा वेदांतशास्त्र. अविद्या आणि अज्ञान म्हणजेच कारण शरीर असेल, तर मला ज्ञान झाल्यानंतर, ज्याला जीवनमुक्ती म्हणतात, ज्ञान झाल्यानंतर पुन्हा कारण देहाची प्राप्ती होणार आहे का? नाही. कारण देह शिल्लक न राहिल्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म देहाची प्राप्ती होईल का? नाही. साध्या भाषेत पुढचा जन्म मिळेल का? नाही. म्हणून तर ते कारण आहे स्थूल आणि सूक्ष्म शरीराला. आणि म्हणून या देहाला किंवा या शरीराला कारण देह म्हणतात. प्रकृतीचीच एक ती विशेष अवस्था आहे, म्हणून तिला कारण देह म्हणा, कारण शरीर असं म्हणतात. हा शरीर शब्द पण खूप छान समजून घेण्यासारखा आहे याच संदर्भामध्ये मी आत्ता जे बोललो. कारण शरीर म्हणा, देह म्हणा, अर्थ एकच आहे. पण शरीर या शब्दाची विशेषतः व्युत्पत्ती पाहिजे झाली तर शीर्यते अनेन इति शरीरम, अशी व्युत्पत्ती आयुर्वेद सांगतो. आयुर्वेदामध्ये शरीर म्हणजे तिथे स्थूल देहाचा, स्थूल शरीराचा प्रामुख्याने विचार केला गेलेला आहे. तिथेही शरीर शब्दच आहे की नाही? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. त्यामुळे शरीर शीर्यते अनेन इति शरीर, अशी व्युत्पत्ती आयुर्वेद सांगतो आपल्याला त्या शब्दाची. तिथे मी जसं म्हणालो तिथे स्थूल शरीराचा विचार आहे, पण अर्थ तोच आहे. काय? जे जीर्ण होतं, जे क्षय पावतं, जे नष्ट होतं, शीर्यते, त्याला म्हणायचं शरीर. आता ते जसं स्थूल शरीराला लागू पडतं, तसं जर कारण शरीर असा शब्द असेल तर कारण शरीरालाही लागू पडायला पाहिजे. आता स्थूल देह जीर्ण होतो, वासांसी जीर्णानी यथा विहाय, भगवद्गीता. आणि हा तर अनुभवाचा विषय आहे. आपल्या स्वतःच्या शरीरात किती स्थित्यंतर झालेली आहेत हे आपल्यालाच माहिती आहे खूप चांगलं. 25 वर्षाचे तरुण आपण असताना आणि आता ही आपल्या देहाची जी अवस्था आहे, किंवा इतरांचे देह पाहूनही आपल्याला अंदाज येतो, ते कळतं की ते जीर्ण होत जातं, क्षय होत जातं, 6 विकार त्याला आहेत, नष्ट होतं. पण कारण शरीराच्या बाबतीत कसं समजून घ्यायचं आहे? तर कारण शरीर हे तत्वज्ञानाने म्हणजेच आत्मानुभवाने नष्ट होतं असं श्रुती सांगते. मगाशीचा विषय मी जे बोलत होतो, याचा अर्थ कारण देहही संपतो. तो संपावाच लागतो ना. नाही तर तो जर राहिला म्हणजेच अविद्या राहिली, अज्ञान राहिलं, तर हे अज्ञान कधीच नष्ट होणार नाही असा त्याचा अर्थ झाला असता. पण असं नाही आहे. ह्या दृष्टीने सद्गुरूंचं वर्णन करताना समर्थ काय म्हणतात? दासबोधा, तेथ माया स्पर्शो शकेना. तेथ माया स्पर्शो शकेना याचा अर्थ काय आहे? त्यांचा देह मायाकार्यच आहे, कारण ते अजून देहात आहेत. पण अंतःकरणाचा जर विचार केला तर तिथे आता अज्ञान नाही, अज्ञान ग्रंथी जी आहे तिचा भेद झालेला आहे. तत्वज्ञानाने, आत्मानुभवाने कारण शरीर नष्ट होतं. त्याचप्रमाणे सर्व
स्थूल आणि सूक्ष्म अनुभवाचे जे संस्कार आहेत, आपण जागृती स्वप्न म्हणूया, स्थूल अनुभव, सूक्ष्म म्हणूया, सर्वांचे संस्कार ज्याच्या ठिकाणी एकरूप होऊन, म्हणजे ज्याला एकीभूत म्हणतात, राहतात, तो प्रज्ञ होय, त्याला प्रज्ञ म्हणतात. आणि या भोगत्यालाच प्राज्ञ असं नाव आहे, जे आपण मगाशी शिकलो. कारणदेहाची अवस्था सुषुप्ती, जसं स्थूल देहाची जागृती, सूक्ष्म देहाची स्वप्नावस्था, तशी कारणदेहाची अवस्था ही सुषुप्ती आहे. आणि सर्व स्थूल सूक्ष्म अनुभवाचे संस्कार तिथे एकरूप होतात, एकीभूत होतात. त्या अवस्थेतला जो जीव, त्याला आपण प्राज्ञ असं नाव शिकलो. का बरं असं का म्हटलं? कारण जागृती आणि स्वप्नावस्थेमध्ये मनाच्या स्फुरणाने जो आपल्याला द्वैत रूप प्रपंच प्रतीत होतो, होतं की नाही, जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये मनाचं स्फुरण असतं. मानसकृत द्वैत आहे ते. अंतःकरण, मन म्हणजे अंतःकरण. त्या अंतःकरणाच्या स्फुरणाने प्रतीत होणारा जो द्वैतरूप प्रपंच आहे, त्या अवस्थेमध्ये आपल्या स्वरूपाचा त्याग न करता अज्ञानाने आच्छादित होऊन तो जातो. होतं की नाही पहा. जग तसंच असतं. पण जसं काय म्हणूया, रात्र झाली की कसा अंधार संपूर्ण जगावरती काय करतो, एक प्रकारचं आवरण घालतो, काही कळेनासं होतं. अंधारात दिसतं का आपल्याला? काहीच दिसत नाही, काहीही कळत नाही. संपूर्ण अंधार अशी कल्पना करा. आपल्याला आता अखंड दिव्यांची सवय लागली आहे म्हणून हे कळतच नाही लवकर. जंगलात गेलं की कळतं अंधार म्हणजे काय, विशेषतः अमावस्येच्या दिवशी. हे जसं आहे तसं हा जो स्फुरण पावणारा, अंतःकरणाच्या अंतःकरणामुळे स्फुरण पावणारा द्वैतरूप प्रपंच आहे, हा अज्ञानाने आच्छादित होऊन जातो की नाही सुषुप्तीमध्ये. आणि म्हणून त्याला एकीभूत असं म्हटलेलं आहे. सर्व संस्कार तिथे एकीभूत होऊन जातात. या संदर्भामध्ये मांडुक्योपनिषद आपल्याला छान मार्गदर्शन करतं. कारण त्याच्यामध्ये, मांडुक्यामध्ये सुषुप्ती अवस्था आणि प्राज्ञ त्याला कसं म्हणतात सांगणार एक सुंदर श्रुती येते की, यत्र सुप्तो न कंचन कामम कामयते न कंचन स्वप्नम पश्यति तत् सुषुप्तम. आणि सुषुप्त स्थान एकीभूत प्रज्ञान घन म्हटलेलं आहे त्याला. तिथे काय शब्द वापरलाय? प्रज्ञान घन. आणि नुसतं ते नाही, एवानंदमयो, ह्यानंद भूक चेतोमुख म्हटलेलं आहे. बाकी पुढची श्रुती सोडून देऊ, आपल्या कामाची सध्या एवढीच आहे. कारण त्याचा अर्थ असा आहे की, ज्या अवस्थेमध्ये झोपलेला जो पुरुष म्हणजे तुम्ही आम्ही असतो, तो कोणत्याही भोगाची इच्छा करत नाही. न कंचन कामम कामयते न कंचन स्वप्नम, किंवा स्वप्न सुद्धा पाहत नाही. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं सुषुप्ती. झोप, गाढ झोप आपण ज्याला म्हणतो साध्या भाषेमध्ये. तिथे काही भोग असतात का? म्हणजे भोग असणं तर दूरच राहिलं, भोगाची इच्छा तरी असते का? की मला छान छान पदार्थ खायला मिळावे, उत्तम संगीत ऐकायला मिळावं, सुगंध, माझी काही प्रिय व्यक्ती माझ्या आजूबाजूला असाव्यात, अनुकूल गोष्टी घडाव्यात, दिवसभर जे सगळे संकल्प सुरू असतात, असं व्हावं तसं व्हावं. एक तरी संकल्प तिथे काही असतो का? कुठल्या प्रकारची काम इच्छा तिथे असते का? काहीच नाही. उलट ते असेल तर झोप लागत नाही, असा अनुभव आहे आपण. मनुष्य तळमळत अंथरुणावरती पडलेला असतो आणि स्वप्नही बघत नसतो. कारण स्वप्न बघत असेल तर त्याला स्वप्नावस्था म्हणतात. हे दोन्ही जिथे नाही त्याला म्हणायचं सुषुप्ती. आणि ही सुषुप्ती ज्याचं स्थान आहे, तसेच जो एकीभूत प्रकृष्ट ज्ञान स्वरूप होऊन आनंदमय म्हणा किंवा आनंदाचा भोगता म्हणा, आणि चेतोमुख हा जो शब्द आलेला आहे की, चेतनारूप मुखवाला आहे तो प्राज्ञ. तिथे हा आत्म्याचा तिसरा पाद म्हणून
मांडुक्योपनिषद त्याचा उल्लेख करतो. ओंकाराचे जसे चार पाद आहे, तसेच आत्म्याचे चार पाद समजले जातात. त्याही दृष्टीने याच विषयाची मांडणी केली जाते. तो आत्ता आपला विषय नाही. पण जीवात्म्याला तिथे प्राज्ञ म्हणतात, जे आपण मगाशी शिकलो. त्या अवस्थेतला जो अभिमानी जीव, त्याला काय म्हणायचं? प्राज्ञ. आणि तो हे सर्व ज्ञान तिथे एकीभूत होतं आणि तो आनंदाचा भोगता होतो. आता तो आनंदाचा भोगता होतो हे तर आपल्याला अनुभवाने कळतं. म्हणून तर झोप हवी हवीशी वाटते की नाही प्रत्येकाला. प्रत्येकाला झोप हवी हवीशी वाटते. सुखाचे शास्त्र म्हणून तर तीन प्रकार करतं. काय? एक सो कॉल्ड, शुद्ध मराठीत, विषयातून प्राप्त होणारं सुख. आता तो फार वेगळा आणि सुंदर, माझा आवडताच विषय आहे तो. विषय सुख ज्याला म्हणतात. तो आत्ता विषय नाही आपल्याला. पण विषयाच्या निमित्ताने का होईना आपण सुख प्राप्त होतं, ते एक सुख आहे. आणि दुसरं सुख गाढ झोपेतलं सुख आहे. आणि तिसरं अर्थातच आत्मानुभवाचं, ज्याला सुखरूपता म्हणतात. आता त्याला सुख म्हणतच नाहीत, कारण ती सुखरूप अवस्था आहे ती. विषय तो नाहीये. आत्ता आपला विषय हा सुरू आहे की गाढ झोपेमध्ये जो आनंदाचा अनुभव येतो, आनंदाचा भोगता तो जीव होतो. म्हणून तर इतकी गाढ झोप हवी हवीशी का वाटते, सांगता नाही येत लोकांना व्यवस्थित. का हो, कशाला पाहिजे? एकदा प्रवचनात परमपूज्य काका म्हणाले, लोक उत्तर देतात की नाही ना, शरीर थकलं आहे. मग ठीक आहे ना, तुम्ही आडवे पडा, पाहिजे तर तुमचे हातपाय बांधून ठेवतो, म्हणजे तुम्ही हलवणार नाही ते, त्यांना पूर्ण आराम मिळेल. पण एकच अट आहे, झोपायचं नाही. चालेल का? शक्य नाही आहे. 2 दिवस झोप नाही आली तर आपलं काय होतं आपल्याला कल्पना आहे. का? कारण तो जीव जो आहे तो त्या आपल्या मूळ स्वरूपाला जाऊन टेकतो तिथे, आनंदाचा भोग घेतो. पण विषय सोडून देऊ, पुन्हा वेगळा विषय आहे तो. नकारात्मक आनंद असतो, कारण आपल्याला छळणारं अंतःकरण तिथे नसतं. आणि दुसरी गोष्ट, गाढ झोपेतून स्वप्न म्हणा, स्वप्नावस्था किंवा पुढे जागृती, हे चेतनेचं रूप आहे, हे त्याचं द्वार आहे, हे द्वारस्वरूप आहे. गाढ झोप म्हणजे प्राज्ञची जी अवस्था आहे, म्हणून त्याला चेतोमुख, याही दृष्टीने त्याला चेतोमुख असं म्हणतात. कारण पुढच्या ज्या चेतनावस्था आहेत म्हणूया, त्याचं ते जणू काही द्वार आहे. पण मगाशीच आपण पाहिलं, कारण देहातूनच निर्मिती आहे पुढे. कशाची? सूक्ष्म आणि स्थूलाची. आणि आनंदाचा भोगता आहे, आनंद भोगतोय गाढ झोपेतला. म्हणजे विचार केला तर या दृष्टीनेच ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी येते. साचची पुढती वीरा, न येता जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येता. माऊली म्हणते गाढ झोपेबद्दल, सुषुप्तीबद्दल काय म्हणतात ते ज्ञानेश्वर महाराज. 15व्या अध्यायातली ओवी आहे. साचची पुढती वीरा, की झोपल्यानंतर, गाढ झोपल्यानंतर जर पुन्हा जागच आली नसती आणि स्वप्न पडली नसती, तर ही जी अवस्था आहे यालाच ब्रह्मानुभव म्हणता आलं असतं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे. पण काय करणार, फार वेळ ती अवस्था टिकत नाही, स्वप्न पडतात. जाग येते, आणि जाग आली की पुन्हा ज्याला म्हणतात ये रे माझ्या मागल्या. आदल्या दिवशी जसा दिवस होता, कारण तेच संस्कार घेऊन आपण जागे होतो. हाच तर फरक आहे सुषुप्तीमध्ये आणि समाधीमध्ये. समाधीतून जेव्हा व्युत्थान पावतो मनुष्य, तेव्हा काहीतरी विलक्षण होतं, जे गाढ झोपेत होत नाही. गाढ झोपेतनं उठलं की पुन्हा कालचेच संस्कार, कारण तेच पुन्हा 3 गुणांचं मिश्रण. मगाशी जे बोललो आपण, साध्या भाषेत बोलूया, तीच रणगाणी रोजची. यातलं काहीच झालं नसतं तर त्याला ब्रह्मानुभव म्हणता आला असतं, असं माऊली म्हणते. साचची पुढती विरा, जरी न येता स्वप्न जागरा, स्वप्न नाही, जागृती नाही, तर त्यालाच ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येत.
बरं, हा झाला आपला सर्व काय म्हणूया व्यष्टीचा विचार, म्हणजे जीवाचा विचार, पिंडाचा विचार, ब्रह्मांडाचा. ईश्वराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर या अवस्थेचा जो अभिमानी, त्याला अव्याकृत असं नाव आहे. जीवाच्या बाबतीत आपण काय शिकलो? विश्व, तैजस, प्राज्ञ. तसं तिथे काय शिकायचं? विराट किंवा वैश्वानर, हिरण्यगर्भ, अव्याकृत. ईश्वराच्या बाबतीत नाव आहेत तीन देहांची. आणि जसं प्राज्ञ आपण शिकलो जीवाच्या बाबतीत, त्याची अवस्था कारणदेहाची ही काय आहे? सुषुप्तावस्था, गाढ झोप. आता आपण जे बोललो सगळं, तसं ईश्वराची मग गाढ झोप म्हणजे काय? मग ईश्वराची गाढ झोप म्हणजे प्रलय. त्याला म्हणायचं प्रलय. जसं जीवाच्या बाबतीत वासनांची अनंत बीज ही कारणदेहाच्या आधाराने टिकून राहतात. आणि म्हणून तर जाग आल्यानंतर आपण पुन्हा, मी जसं मगाशी म्हणालो, आदल्या दिवशी जसं त्या वासनांप्रमाणे आपण कर्म करत होतो, आजही त्या वासनांप्रमाणे आपण कर्म करतो. मी जर माझ्या रजोगुणाचा, तमोगुण फारसा आपल्याला छळत नाही, मी जसं म्हणालो, आपण पारमार्थिक आहोत त्या दृष्टीने बोलतोय, पण आपल्याला जास्तीत जास्त छळतो तो रजोगुण, आणि तोही शबल रजोगुण. साधनेच्या माध्यमातून जर मी माझा सत्वगुण वाढवत नसेन, म्हणजेच विरक्ती वाढवत नसेन, तर कालचा जो मी, काल झोपेतनं उठल्यानंतरचा मी आणि आज झोपेतनं उठल्यानंतरचा मी सारखाच असणार आहे. कारण माझ्या वासनांची बीज तीच आहेत, तशीच आहेत. आणि गुणांचं मिश्रण पुन्हा तसंच राहत आहे, कारण मी काही साधना करतच नाही आहे सत्वगुण वाढवण्यासाठी. असो, आत्ता आपल्याला साधनेबद्दल नाही बोलायचं आहे. मुद्दा एवढाच होता की ही जी वासनांची बीज आहेत, ती मी गाढ झोपेत असताना या कारणदेहाच्या आधाराने टिकून राहतात. आणि मग जाग आल्यावर आपण तशी तशी कर्म करतो. त्याप्रमाणे ईश्वराची जी झोप, ज्याचा आपण आत्ता विचार करतो आहे, गाढ झोप, ज्याला प्रलय असं म्हणतात. ईश्वर जेव्हा गाढ झोपेत जातो तेव्हा काय होतं? प्रलय होतो, म्हणजे सर्व सृष्टी संपलेली असते. पण सृष्टी जरी संपली, म्हणजे त्यातले जीव, सर्व चेतन अचेतन सर्व जरी संपलं, तरी ते जीव संपले म्हणजे काय? मग सर्वांना काय मुक्ती मिळते का? मग तसं असतं तर माझ्यासारखा हुशार मनुष्य काय म्हणाला असता, म्हणजे स्वतःला हुशार समजणारा, कशाला करायचा हा परमार्थ? ठीक आहे, माझे झाल्यात काही, काय म्हणूया, किती जन्म झाले माहिती नाही, आणि किती होतील हेही माहिती नाही. पण ह्या आर्ग्युमेंटप्रमाणे मी असं म्हणू शकलो असतो काय, कल्पाच्या अंती का होईना तर मला जीवनमुक्ती आपोआपच मिळणार आहे ना. पण नाही, कर्म विपाकाचं शास्त्र, कर्माचं बंधन हे इतकं जबरदस्त असतं की जेव्हा प्रलय होतो तेव्हा जे कोणते जीव तेव्हा असतील, आता भविष्यातलं बोलूया आपण, ते संपत नाहीत. मग ते काय राहतात? ते बीज रूपानी, संस्कार रूपानी. जसं गाढ झोपेत माझ्या वासना राहतात, तसे ईश्वराच्या गाढ झोपेमध्ये हे सर्व जीव बीज रूपानी, संस्कार रूपानी, कारणात दडलेले ईश्वराच्या कारणदेहामध्ये. म्हणून नसतं त्याचं नाव काय आहे? अव्याकृत. अव्यक्त नावाचं तत्व ब्रह्माच्या अधिष्ठानावरती राहतं, असं शास्त्र सांगतं. आणि पुन्हा विश्वनिर्मितीच्या काळी हे सर्व जीव पुन्हा उत्पन्न होतात. ब्रह्मदेव त्यांना पुन्हा उत्पन्न करतो का? कारण आधीच्या कर्मांची फळं भोगायची आहेत. पहा किती बलवत्तर आहे कर्मविपाकाचं शास्त्र. कर्माचं जे बंधन आहे, जोपर्यंत ज्ञान नाही, ज्या क्षणी ज्ञान आहे त्या क्षणी सर्व भस्मसात होतात कर्म. म्हणून तर त्याला 9व्या अध्यायात काय म्हटलं आहे? राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. भगवंत सांगतायत. राजविद्या म्हटलंय त्याला, राजगुह्य म्हटलेलं आहे, त्याही पेक्षा सर्वात महत्वाचं आहे पवित्रम इदम उत्तमम.
का बरं पवित्र आहे हो हे ज्ञान? अहो ते पवित्र याच्यासाठी आहे, ते जे पवित्र करतात त्यांना तर पवित्र करतच, पण इतक्या माझ्या कोट्यावधी जन्मातली अनंत कर्म आहेत, जी माझी वाट बघतायत, ज्याला संचित म्हणतात, पुढे माझ्या भोगण्यासाठी. त्यातलं जे आत्ता मी पॅकेज घेऊन आलेलो आहे त्याला प्रारब्ध म्हणतात, आपल्याला माहिती आहे. हे प्रारब्ध तर मी या जन्मात आपण सर्वजण भोगून संपवतोच आहोत. पण हे जे अनंत जन्मात अनंत कर्म आहेत, ही एका क्षणामध्ये जाळून भस्म करण्याचं सामर्थ्य ज्या ज्ञानामध्ये आहे, म्हणून त्याला पवित्र म्हटलेलं आहे भगवंतांनी. पण असं ज्ञान ज्यांना झालेलं नाही, आपला विषय तो सुरू आहे, ते जे जीव आहेत, ते पुन्हा विश्वनिर्मिती जेव्हा होते नवीन, तेव्हा ब्रह्मदेव त्यांना पुन्हा उत्पन्न करतो त्यांच्या कर्मानुसार. काय सांगतो आपल्याला 8वा अध्याय? अव्यक्तात् व्यक्तय सर्व प्रभवन्त्य हरागमे, रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवा संज्ञके. अव्यक्तात, काय म्हणालो आपण आत्ता? त्याला अव्यक्त म्हणतात, त्याला अव्याकृत म्हणतात. अव्यक्तात व्यक्तय सर्व, सर्वाह अनेक वचन आहे. मी पुन्हा हे सगळं निर्माण करतो. प्रभवंत्य हरागमे, ब्रह्मदेवाचा दिवस म्हटलेला आहे त्याला, अहरागमे. ते 8व्या अध्यायाचा वेगळा विषय आहे तो. कारण विश्वाची निर्मिती म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसाची सुरुवात. आणि रात्र्यागमे प्रलियंते, रात्र म्हणजे मी जसं मगाशी म्हणालो, ईश्वराचा कारण देह, सर्व बीजरूपांनी सर्व सृष्टी व्यवस्थित. पहा किती सुंदर आहे शास्त्र. आणि म्हणून तर त्या अवस्थेमध्ये ते जी सगळी बीज जिथे ठेवली जातात, ज्याला आपण अव्यक्त नावाचं तत्व म्हणालो, ती जी माया, ते मायेचं स्वरूप आहे. त्या मायेला एक सुंदर नाव तिथे आहे, त्याला प्रधान असं म्हणतात. धान या संस्कृत शब्दाचा अर्थ ठेवणे असा होतो, आणि प्रधान याचा अर्थ अशा पद्धतीने ठेवणे की ते नष्ट होणार नाही, त्याला कोणी हात लावणार नाही, त्याच्यामध्ये कोणी ढवळाढवळ बदल करणार नाही. नाही तर काही जीव सुटून गेले असते त्याच्यातून. नाही, प्रधान, सुरक्षित. म्हणून मायेला तिथे प्रधान असं नाव आहे. मायेचीच नाव आहेत बरं काही सगळी. अव्यक्त, प्रधान, शक्ती, अविद्या. कार्य बदललं की नाव बदलत आहे. जीवाच्या बाबतीत अविद्या, मगाशी शिकलो. अव्यक्तात व्यक्तय सर्वा प्रभवन्त्य हरागमे, रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवा व्यक्त संज्ञके. पुन्हा ते व्यक्त होतं म्हणजे ब्रह्मदेव पुन्हा ही सृष्टी निर्माण करतो, आणि ते जे जीव त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार पुन्हा जन्माला येतात. ईश्वराची झोप, गाढ झोप, प्रलय, ईश्वराचा कारणदेह अव्याकृत. आणि सुषुप्तीमध्ये आपल्याला काही कळत नाही. गाढ झोपेत आपल्याला काही कळतं का? नाही कळत. आणि कळलं तर पुन्हा त्याला गाढ झोप म्हणता येत नाही. त्यामुळे सुषुप्तीत मला काही कळत नाही, म्हणून त्याला अज्ञान, म्हणून त्याला घन अज्ञान असाही अजून एक शब्द आहे. कारण देहाला घन अज्ञान असाही एक शब्द आहे. कारण तिथे सर्व यथार्थ आणि भ्रांत ज्ञानाचा लय आहे. यथार्थ म्हणजे ज्याला व्यवहारामध्ये यथार्थ म्हणतात. आपण शिकलो ज्ञानाचे प्रकार, प्रमा, अप्रमा, यथार्थ, अयथार्थ, आठवत असेल तर. या सर्वाचा लय होतो, आणि आपल्या बुद्धीची म्हणजे आपल्या अंतःकरणाची कारणरूपानेच स्थिती असते. आणि म्हणून ही जी सुषुप्ती अवस्था, ही जी गाढ अवस्था, ही या कारण देहाची अवस्था समजल्या जाते. मला वाटतं बऱ्यापैकी कारण देहाचा अंदाज आला असावा. कारण अविद्या, अज्ञान, मी जसं म्हणालो की त्याचा अनुभव आपल्याला आहे. कारण स्वरूपाचं विस्मरण, ज्या अर्थी मला स्वरूपाचं स्मरण नाही, त्या अर्थी विस्मरण आहे, त्या अर्थी मला अज्ञानाचा आणि अविद्येचा अनुभव आहे. बरं, त्याची अवस्था गाढ झोप, तिथं आपण रोजच अनुभवतो आहोत.
या दृष्टीने कारणदेहाचा अनुभव आपल्याला आहे. कारण हे सगळं, ही जी सगळी मांडणी आहे शास्त्राची मांडणी आहे. शास्त्र सांगतं की त्याला कारणदेह म्हणायचं, आणि तो कारण होतो सूक्ष्म देहाला पुढे आणि स्थूल देहाला, म्हणून त्याला कारणदेह म्हणायचं. आणि अर्थातच त्याचा अभिमानी जीव जो प्राज्ञ, तिथे सर्व ज्ञान एकीभूत होतं. हा सर्व सर्व विचार आपण केला आणि कारणदेह नावाची ही जी संकल्पना आहे ती समजावून घेतली. देह म्हणा किंवा दहती इथे देह, त्याची उत्पत्ती आहे, जो जळतो. शरीराची उत्पत्ती, आज आपण व्युत्पत्ती, उत्पत्ती नाही व्युत्पत्ती आपण शिकलो. हे जरी आपण शिकलो तरीही एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवायची, की यांना देह म्हणा, शरीर म्हणा, की पुढचा आता आपला विषय सुरू होणार आहे 1-2 सत्रानंतर पंचकोश, आधीच सांगितलेलं मी. हे सर्व जे आहेत ना, ते एक साधक म्हणून जर आपण त्याचा विचार केला तर ही आवरणं आहे स्वरूपावरची. आणि ती आवरणं असल्यामुळे ती आवरणं काढावी लागतात. अगदी शास्त्रीय भाषेत बोलायचं झाला तर त्यांचा निरास करावा लागतो. ह्या दृष्टीने या देहांकडे पाहायचं आपल्याला. ह्या दृष्टीने आपल्याला त्या 5 कोशांकडे पाहायचं आहे. त्यामुळे हे शास्त्रीय विवरण हा एक भाग झाला. पण एक साधक म्हणून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या ज्ञानाच्या आड येणारी गोष्ट, हे त्याचं खरं स्वरूप आहे. आता तो विचार आपण नंतर करणारच आहोत, पण एक जाता जाता उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर या देह, आता स्थूल देहाचा जर मी विचार केला, या देहाचं जर मला तादात्म्य असेल तर तेच तर आड येत आहे ना ज्ञानाच्या. काय शिकलो आपण मागच्या वेळेला? आद्य शंकराचार्य काय सांगतात, की या देहाचं कौतुक, कोड कौतुक, लांगुल चालन करून आत्मज्ञानाचा अभ्यास करणं म्हणजे नदीतली जी सुसर किंवा मगर आहे तिला लाकूड समजून तिला धरून नदी तरून जाण्यासारखं आहे. शिकलो की नाही आपण मागच्या वेळेला? म्हणजे काय, हे आड येते की नाही ज्ञानाच्या. मग समर्थ काय सांगतात, देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्याने रुदिली वाट परब्रह्माची. अप्रतिम ओवी आहे दासबोधातली. सर्व संत तेच सांगतात आहेत. असो, आपला आत्ताचा मुद्दा एवढाच आहे की हे सर्व देह आणि 5 कोश यांचा आपण पुढे विचार करणार आहोत, हे आपल्या आत्मज्ञानातले अडथळे आहेत. ह्या दृष्टीने आपण त्यांचं हे सगळं समजून घेतोय. मी सातत्याने सांगतो की आपल्याला काय परीक्षा देण्यासाठी आपण हे सर्व शिकत नाही. हे सर्व का समजून घेतोय आपण, याचं स्वरूप समजून घेतोय, त्याची लक्षणं पाहतोय, कशासाठी? तर पुढे जाऊन मला त्याचा निराश करायचा आहे, जे हाऊ या टप्प्यामध्ये येणार आहे. तो निराश कसा करायचा, त्याची प्रक्रिया काय, हे आपण नंतर पाहणार आहे. पण त्याच्यासाठी त्याचं आधी स्वरूप तर कळलं पाहिजे. आणि निराश करणं म्हणजे साध्या भाषेमध्ये ते मी नाही, हे विचारांनी समजून घेणं, त्याच्यापासून स्वतःला वेगळं काढणं, हेच ते निराशाचं स्वरूप आहे. असो, आज मी जसं म्हणालो, मला असं वाटतं कारणदेह ही संकल्पना छान समजली असावी. इथे कारणदेह किंवा कारण शरीर या विषयाचा आपला विचार आणि अभ्यास पूर्ण झालेला आहे. पुढच्या वेळेला आपण 4था देह घेणार आहोत, महाकारण देह. पण आज आपली वेळ संपलेली आहे, तर आपण इथे आज थांबूया. आपला विषय पण पूर्ण झालेला आहे आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. खरंच कारण देहाबद्दल तुम्ही इतकं छान समजावून सांगितलं, ते म्हणजे समजलं शब्दांनी नक्कीच. पण हेही जाणवलं की खरोखर आपल्या
पुढच्या जन्मांचं कारण पूर्णपणे नष्ट करायचं असेल तर आत्मानुभवाशिवाय गत्यंतर नाही. कारण सगळी शुद्धता झाली, सगळी झाली, पण जर का आत्मज्ञान झालेलं नसेल, ते जर राहिलं असेल, तर तुम्ही परत जन्माला येणार, हे नक्की समजलं असं म्हणू शकते. त्याबद्दल तुमचे खूप खूप काय म्हणायचं, धन्यवाद म्हणायचं, आभार म्हणायचं, नमस्कारच करते. आणि आता आपण वळूया आपल्या भजन सेवेकडे. भजन सेवेसाठी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत पूज्य सौ सोनालीताई फडके. सोनालीताई, तुम्ही आलात का? हा. आपल्याला सर्वांना माहितीच आहेत सोनालीताई कोण आहेत. त्या परमपूज्य मंगेशदादांच्या पत्नी आहेत. आणि आज म्हणजे त्यांनी मला खरंच अगदी शेवटच्या क्षणी तारलं असं म्हणायला पाहिजे. कारण मी त्यांना अगदी दुपारी फोन करून विचारलं की तुम्हाला आज वेळ होईल का भजन सेवा द्यायला, तर त्या लगेच हो म्हणाल्या. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आधीच मानते. आणि त्यामुळे ते आज कुठलं भजन आपल्यासाठी म्हणणार आहेत तेही मला माहिती नाही. त्यामुळे मी पूर्ण आता सगळी सूत्र त्यांच्याच हाती देते. जय श्रीराम. परमपूज्य मंगेश दादांना वंदन. अवधूत चिंतनाची लागो मनास गोडी. अवधूत चिंतनाची लागो मनास गोडी. पुरवा तुम्ही समर्था ही एक आस वेडी. अवधूत चिंतनाची लागो मनास गोडी. तुमच्या कमंडलूची ही तीर्थरूप गंगा. शिंपून धन्य मजला केव्हा कराल सांगा. जरी शुष्क काष्ठ माझे तव दृष्टी अमृताची. संजीवनी मिळावी मजला तुझ्या कृपेची. अवधूत चिंतनाची लागो मनास गोडी. कानी सदैव यावी तुमची प्रसन्न वाणी. संपूर्ण सर्व जावी माझी जुनी कहाणी. एक एक श्वास माझा तव स्पर्श हाच व्हावा. वेडात याच देवा हा देह संपवावा. अवधूत चिंतनाची लागो मनास गोडी. पुरवा तुम्ही समर्था ही एक आस वेडी. अवधूत चिंतनाची लागो मनास गोडी. लागो मनास
गोडी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सोनालीताई, तुम्हाला पण इथून नमस्कार. खूप खूप छान झाली तुमची भजन सेवा. आणि तुम्ही खरंच आम्हाला अगदी लास्ट वेळेवर विचारल्यावरही हो म्हणालात, त्याबद्दल परत तुमचे खूप खूप आभार. मंगेश छान दादा. केलं.